नमस्कार मित्रांनो, एमपीएससी ब्रदर्सच्या मराठी युट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. जसं की आपण बघतो इथे संयुक्त पूर्व परीक्षा 2024च्या दृष्टिकोनातून चालू घडामोडीचे जे रिव्हिजन सिरीज आहे किंवा जे रिव्हिजन व्हिडिओज आहेत चालू घडामोडी तर ते आपण या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतोय. तर आपला या संदर्भामध्ये आपला हा तिसरा व्हिडिओ असणार आहे. तर आपण ऑनलाईन किंवा पहिल्या घडामोडी जे आहेत म्हणजे भारतामध्ये, राज्यामध्ये किंवा देशामध्ये किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्या पहिल्या घटना घडलेल्या आहेत किंवा पहिल्या घडामोडी आहेत तर त्या या ठिकाणी बघतोय आपण. हा तिसरा व्हिडिओ आहे यामधला. तर चला आपण या व्हिडिओमध्ये कोणत्या कोणत्या घटकांचा किंवा समावेश होतो त्याची माहिती घेऊयात. तर इथे पहिला मुद्दा किंवा पहिला प्रश्न बघा, पाण्याची उपलब्धता आणि वापर याची गणना करून स्थानिक स्वराज्य संस्थांवर आधारित पाण्याचे बजेट तयार करणारे पहिले राज्य कोणते? तर केरळ हे राज्य आहे जे पाण्यावर आधारित पाण्याचे बजेट तयार केलेले आहे. त्यानंतर मासिक पाळीच्या तीव्र वेदनांनी ग्रस्त असलेल्या महिलांना सशुल्क वैद्यकीय रजा मंजूर करणारा पहिला युरोपियन देश कोणता आहे? तो स्पेन आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, परदेशातून आयात केलेला CO2 दफन करणारा जगातील पहिला देश कोणता? डेन्मार्क हे आहे परदेशातून आयात केलेला कार्बन डायऑक्साईड. रेशीम उत्पादनासाठी विमा योजना सुरू करणारे पहिले राज्य कोणते? उत्तराखंड हे त्याचं उत्तर असणार आहे. रेशीम उत्पादनासाठी विमा योजना सुरू करणारे पहिले राज्य. भारतातील पहिले टेलिकॉम सेंटर ऑफ एक्सलन्स कुठे आहे? तर सहारनपूर या ठिकाणी आहे भारतातील पहिले टेलिकॉम एक्सलन्स सेंटर. जगातील पहिले 3D इंडियन अग्निबाण कोठे आहे किंवा अग्निबाण हे कुठल्या कंपनीचं आहे? तर अग्निकुल या कंपनीचे आहे. भारतातील पहिले स्लॉथ सोल रेस्क्यू सेंटर कोणत्या ठिकाणी आहे? तर कर्नाटक राज्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न बघा, गिफ्ट सिटी IFSC नोंदणी करणारी पहिली जीवन विमा कंपनी कोणती? तर इंडिया फर्स्ट लाईफ ही ती कंपनी आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, जगातील पहिला कृत्रिम बुद्धिमत्ता सुरक्षा करार बेचली हा जाहीरनामा आहे. जगातील पहिला कृत्रिम बुद्धिमत्ता सुरक्षा करार कोणता? असा जर प्रश्न आला तर काय लिहिणार त्याचं उत्तर? ब्लेचली जाहीरनामा असं उत्तर आहे. संपूर्ण भटक्या कुत्र्याचे निर्जंतुकीकरण आणि लसीकरण करणारा पहिला देश कोणता? भूतान. म्हणजे भटके कुत्रे जे असतात त्यांचं निर्जंतुकीकरण आणि लसीकरण करणारा पहिला देश. पुढचा प्रश्न बघा, सर्व जिल्ह्यांमध्ये हॉलमार्किंग केंद्र असलेले भारतातील पहिले राज्य कोणते? तर केरळ या राज्यामध्ये अशा पद्धतीचा उपक्रम चालू करण्यात आलेला आहे. भारतातील पहिली उपग्रह आधारित गिगाबिट ब्रॉडबँड सेवा सुरू करणारी कंपनी कोणती? पहिली उपग्रह आधारित गिगाबिट ब्रॉडबँड सेवा सुरू करणारी कंपनी कोणती? रिलायन्स जिओ इन्फोटेक त्या कंपनीचं नाव आहे. स्विगी, झोमॅटो, ओला, उबेर आणि रॅपिडो कर्मचाऱ्यांना किमान वेतनाच्या कक्षेत समाविष्ट करण्याच्या दिशेने पहिले पाऊल कुठल्या राज्याने उचलले आहे? तर झारखंड या राज्याने अशा पद्धतीचं पाऊल उचललं आहे. पुढचं बघा, ब्रिटनच्या लष्करी अकादमीच्या दीक्षांत सोहळ्यात शाही प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहणारे पहिले भारतीय लष्कर प्रमुख कोण? मनोज पांडे हे जे आहे ते ब्रिटनच्या दीक्षांत समारंभामध्ये उपस्थित होते. इन्शुरन्स GPT नावाच्या विम्यासाठी जगातील पहिले जनरेटिव्ह कृत्रिम बुद्धिमत्ता साधन कोणत्या कंपनीने सुरू केले? तर ते सिम्प्लिफाय या कंपनीने सुरू केले GPT इन्शुरन्स. पुढे हायड्रोजनवर चालणाऱ्या बसेसचे ट्रायल रन सुरू करणारे पहिले राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश कोणते? तर दिल्ली या राज्याने किंवा केंद्रशासित प्रदेशाने त्याच्या पद्धतीचे ट्रायल सुरू केलेले आहे. तसेच देशातील पहिले रोबोटिक सर्जरी युनिट कोणत्या ठिकाणी आहे? तर नागपूर या ठिकाणी प्रस्तावित आहे पहिले रोबोटिक सर्जरी युनिट. प्लास्टिकच्या वस्तूचा पुनर्वापर करून ऍक्सिडेंट प्रोड्युसर रिस्पॉन्सिबिलिटी क्रेडिट मिळवणारी देशातील पहिली शहरी संस्था कोणती? इंदोर ही महानगरपालिका जी आहे मध्य प्रदेशमध्ये तर त्या ठिकाणी अशा पद्धतीचा उपक्रम आहे. किंवा पुढचा प्रश्न बघा, किमान उत्पन्नाची हमी देणारे देशातील पहिले राज्य कोणते? राजस्थान हे जे राज्य आहे ना तर ते किमान उत्पन्नाची हमी देणारे पहिले राज्य बनलेले आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, 4 धावपट्टी आणि दुहेरी ईस्टर्न क्रॉस टॅक्सीवे असलेले भारतातील पहिले विमानतळ कोणते? इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ IGIA दिल्ली या ठिकाणी 4 धावपट्टी आणि दुहेरी ईस्टर्न क्रॉस टॅक्सीवे असलेला विमानतळ आहे. भारतातील पहिले नॅशनल सेंटर फॉर एक्सलन्स इन ग्रीन पोर्ट अँड शिपिंग कुठे आहे? गुरुग्राम हरियाणा या ठिकाणी आहे. गुडगाव हरियाणा या ठिकाणी आहे. त्यानंतर भारतातील पहिले अग्निरोधक स्टील बनवण्यासाठी BESI परवाना प्राप्त कंपनी कोणती? जिंदाल स्टील ह्या कंपनीचं नाव आहे. भारतातील पहिले आंतरराष्ट्रीय मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्क कोणत्या ठिकाणी आहे? आसाममध्ये जागी घोपा या ठिकाणी आहे. त्यानंतर जगातील पहिले रोबोटिक चेक इन असिस्टंट कोठे आहे? सारा एमिरेट्स एअरलाइन हे आहे. त्यानंतर डिजिटल पेमेंट स्वीकारणारे देशातील पहिले पॉकेट आकाराचे स्वाईप मशीन कोणते? पॉकेट आकाराचे मायक्रोपे ऍक्सिस या बँकेने चालू केलेले आहे. प्रशासनाच्या डिजिटल पद्धतीवर पूर्णपणे स्विच करणारा भारतातील पहिला केंद्रशासित प्रदेश कोणता?
तर जम्मू आणि काश्मीर हे केंद्रशासित प्रदेश आहे. तेलंगणाच्या पहिल्या मुख्य सचिव कोणत्या? शांती कुमारी हे त्यांचं नाव आहे. त्यानंतर ऑनलाईन गेमिंग मध्ये भारताचे पहिले सेंटर ऑफ एक्सलन्स कोठे आहे? डबल आलेला प्रश्न आहे. मेघालय किंवा शिलाँग या ठिकाणी सेंटर फॉर एक्सलन्स हे आहे. त्यानंतर बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनच्या परदेशी प्रकल्पावर नियुक्ती होणारी पहिली महिला अधिकारी कोण? तर सुरभी जाखमोला हे त्यांचं नाव आहे. BROच्या परदेशी प्रकल्पावर नियुक्ती होणाऱ्या पहिल्या महिला आहेत त्या. त्यानंतर पाम लीफ हस्तलिखितांचे जगातील पहिले संग्रहालय कोठे आहेत? तिरुअनंतपुरम केरळ या ठिकाणी हे संग्रहालय आहे. बँकिंग सेवेत पूर्णपणे डिजिटल होणारे देशातील पहिले राज्य केरळ हेच आहे. त्यानंतर मॅनहोल साफ करण्यासाठी रोबोटिक स्कॅव्हेंजरचा वापर करणारे पहिले राज्य कोणते? केरळ येथेच हे आहे मॅनहोल साफ करण्यासाठी. त्यानंतर भारतातील पहिले ग्लास इग्लू रेस्टॉरंट कोठे उभारण्यात आले? ग्लास इग्लू रेस्टॉरंट गुलमर्ग काश्मीर या ठिकाणी उभारले. 500 कोटी रुपयांची कमाई करणारा पहिला बॉलिवूड चित्रपट कोणता? तर पठाण हा आहे शाहरुख खानचा. त्यानंतर हिंदूफोबियाचा निषेध करणारे पहिले अमेरिकन राज्य कोणते? जॉर्जिया. SG वापर प्रकरणे तैनात करणारा भारतातील पहिला जिल्हा कोणता? विदिशा मध्य प्रदेश. त्यानंतर भारतातील पहिले 5G सक्षम ड्रोन स्कायहॉक IG ड्रोन कोठे आहे? तर ते नोएडा येथे. भारताची पहिली स्वदेशी विकसित सिग्नलिंग प्रणाली सुरू करणारी मेट्रो कोणती आहे? तर दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनची आहे. त्यानंतर भारतातील पहिले क्वांटम कम्प्युटिंग आधारित दूरसंचार नेटवर्क लिंक कार्यान्वित करणारे पहिले शहर कोणते? तर नवी दिल्ली हे आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. संकटात सापडलेल्या लोकांशी त्वरित संभाषण सुरू करणारे भारतातील पहिले चॅटबॉट कोणते? तर टेलिमानस या चॅटबॉटचं नाव आहे. भारतातील पहिले केरोसिन ऑक्सिजनवर चालणारे रॉकेट प्रक्षेपित करणारी कंपनी कोणती? तर ती अग्निकुल कॉस्मॉस ही कंपनी आहे. 7/24 भाषांमध्ये उपलब्ध करून देणारे देशातील पहिले राज्य कोणते? महाराष्ट्र हे राज्य आहे. ऑस्कर स्टुडंट अकादमीच्या पुरस्काराच्या उपांत्य फेरीत पोहोचणारा पहिला भारतीय चित्रपट कोणता? चंपारण मटन या चित्रपटाचं नाव आहे. पुढचा प्रश्न. संपूर्ण देशातील सार्वजनिक वाहतूक मोफत करणारा जगातील पहिला देश कोणता? लक्झमबर्ग हा देशाने संपूर्ण वाहतूक फ्री करून टाकलेले सगळ्यांसाठी. अल्कोहोलवर आधारित आरोग्यविषयक इशारे देणारा जगातील पहिला देश कोणता? आयर्लंड हा देश आहे. त्यानंतर मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत यात्रेकरूंना विमान प्रवास उपलब्ध करून देणारे पहिले राज्य कोणते? मध्य प्रदेश हे राज्य आहे. कुठली योजना? मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना. आशियातील पहिली उपसमुद्र संशोधन प्रयोगशाळा कोठे आहे? पुण्यात आहे ती, पुणे येथे. त्यानंतर राज्यातील सर्व पोलीस जिल्ह्यांमध्ये ड्रोन टेहळणी यंत्रणा असणारे पहिले राज्य कोणते? केरळ या राज्यामध्ये सर्व पोलीस जिल्ह्यांमध्ये ड्रोन टेहळणी यंत्रणा आहे. भारतातील पहिला पॉड टॅक्सी प्रकल्प कोठे आहे? प्रस्तावित आहे तो उत्तर प्रदेशमध्ये. नवीन इमारतीमध्ये जीवाश्म इंधनावर बंदी घालणारे पहिले अमेरिकन राज्य कोणते? न्यूयॉर्क हे राज्य आहे. समलिंगी विवाहाला परवानगी देणारा मध्य युरोपमधील पहिला देश कोणता? इस्टोनिया या देशाने समलिंगी विवाहाला मान्यता दिलेली आहे. ब्लॉकचेन प्लॅटफॉर्मवर ट्रेड करण्यात येणारा जगातील पहिला डिजिटल सरकारी बॉन्ड जारी करणारा देश कोणता आहे? तर तो इस्रायल आहे. ब्लॉकचेन प्लॅटफॉर्मवर ट्रेड करण्यात येणारा. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. कोणत्याही एटीएम मधून रुपये प्रचलित कार्ड वापरून रोखे पैसे काढण्याची सुरुवात करणारी RBI परवानाधारक पहिली PPI म्हणजे प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट संस्था कोणती आहे? ते ओमी कार्ड किंवा ओमनी कार्ड. ओमनी कार्ड ही संस्था आहे जी रुपये प्रचलित कार्ड वापरून रोख पैसे काढण्याची सुरुवात करते. ही RBI ची परवानाधारक कंपनी आहे. ओमिनी कार्ड ही तिचं नाव आहे. PPI म्हणून तिला प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट ही संस्था आहे.